उत्तरार्ध लीळा क्रमांक 119 क्रमांकाची लीळा. भट्टी सुष्णात दंडवत घालणे. भट्टोबास सुष्णात होऊन दंडवत घालतात. सुष्णात म्हणजे स्वच्छ होऊन भट्टोबास या ठिकाणी स्वामींना दंडवत घालतात. एकुदी भट्टोबास माती काम करीत होते. एके दिवशी भट्टोबास परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे व्यापार म्हणून माती काम करत होते. माती काम करू सरले आणि माती काम करणं संपलं. मग गंगे अंतू अंग धुनी आले आणि मग गंगेकडे गेले. गंगेमध्ये स्नान करून आंघोळ करून आले. सुष्णात झाले. सुष्णात झाले म्हणजे स्वच्छ झाले. म्हणून गोसावियासी दंडवत घातले आणि मग त्यांना वाटलं आपण स्वच्छ झालो, आंघोळ झाली, आता आपण देवाला दंडवत घातले पाहिजेत. म्हणून ते देवाकडे जातात आणि मग देवाला दंडवत घालू लागतात. पहा, आम्ही सुद्धा आमच्या घरामध्ये आंघोळ केल्याच्या नंतर आम्ही देवाकडे जाऊन देवपूजा केली पाहिजे. आपल्या अधिष्ठानाजवळ जाऊन तिथे आपण साष्टांग दंडवत घातले पाहिजेत. हा नियम आहे. इथे भट्टोबास पहा, खऱ्या अर्थाने सुष्णात झाले, स्वच्छ झाले, आंघोळ केली आणि मग देवाला साष्टांग दंडवत घालू लागले. आणि बाईसी पाठीवरी पाय दिधले. बाईसा जेव्हा भट्टोबास दंडवत घालत होते तेव्हा मजाक मस्करीमध्ये बाईसा भट्टोबासांच्या पाठीवरती पाय देतात. भट्टोबास कानवडे झाले आणि भट्टोबास पाठीवर पाय दिल्याच्या नंतर कानवडे झाले. आणि बाईसे पडली आणि मग बाईसा पडल्या. देखिले बाबा माते पाडिले आणि मग बाईसा म्हणतात, पाहिलं का बाबा, या भट्टोबासांनी मला पाडलं. त्या बाईसांनी पाय दिला. भट्टोबा स्वामींच्या समोर दंडवत घालत होते आणि पाय पाठीवर उभं राहिल्याच्या नंतर मग भट्टोबास कानावडे झाले आणि मग बाईसा पडल्या. पडल्याच्या नंतर बाईसा देवाला सांगतात की पाहिलं का बाबा, या भट्टोबासांनी मला पाडलं, असं बाईसा म्हणतात देवाला. सर्वज्ञ म्हणितले बाई हा सुष्णात होऊन येथ दंडवत घालू आला. मा तुम्ही याची पाठीवरी पाय कैसे दिधले. आणि मग देव म्हणतात बाईसांना, बाई अहो, हा सुष्णात होऊन म्हणजे स्वच्छ होऊन आमच्या समोर साष्टांग दंडवत घालत होता आणि दंडवत घालत असताना तुम्ही त्याच्या पाठीवर का पाय दिला? तुम्ही जर पाय दिला नसता, तुम्ही जर उभा राहिले नसतात त्याच्या पाठीवर, तर त्याने कशाला तुम्हाला पाडलं असतं? पहा, परमेश्वर प्रेमी भक्त आहेत बाईसा, तरी सुद्धा ज्याची चूक त्याला मान्य करून दाखवतात परमेश्वर. ज्याची चूक त्याला लक्षामध्ये आणून देतात. आपली चूक आपण मान्य केली पाहिजे. परमेश्वर या ठिकाणी बाईसांना म्हणतात, तुम्ही जर पाय त्यांच्या पाठीवर नसता दिला, तुम्ही जर उभा राहिला नसतात, तर त्या ठिकाणी तुम्हाला त्यांनी पाडलं नसतं. तुम्ही का त्यांच्या पाठीवर पाय दिला, असं परमेश्वर बाईसांना विचारतात. मग उठिले दंडवत घातले गोसाविया जवळी बैसले अंक. भट्टोबास मग उठले, दंडवत घातले आणि स्वामींच्या जवळ बसले. अशा प्रकारे भट्टोबास त्या ठिकाणी दंडवत घातले. आम्ही सुद्धा दंडवत घालत असताना या लीळा आठवली पाहिजे आणि मग दंडवत घातले पाहिजेत. असो तर नक्कीच तुम्ही या चरित्रातला बोध घेऊन परमेश्वराने सांगितल्या पद्धतीने आपण धर्म जोपासाल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि आपल्या सत्राला या ठिकाणी विराम देतो. दंडवत प्रणाम. दंडवत